नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता हे जे वावर आहेत याच्यामध्ये मी 10 गोण्या खताच्या फोकलेल्या आहे, म्हणजे फुकून दिल्या आहे. आणि आता याच्यामध्ये मका पेरणार आहेत. तर ही मका कशी पेरणार आहेत हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि खत कसं फोकलं आहे हे पण तुम्हाला आता दिसेल. फक्त खत फोकताना व्हिडिओ थोडासा झूम केला होता, आणि खत कसं दिसतं हे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला दाखवणार आहे. ते तुम्ही बघा, खत म्हणजे कसं दिसतंय, ते कोणतं खत आहे तुमच्या पण लक्षात येईल. जर नाही लक्षात आलं तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, तर मी तुम्हाला त्याची माहिती नक्की देईल. तर मित्रांनो, आता बघा इथं खत फोकायला चालू केलं आहे. आता हे जे खत आहे हे हलकं आहे, कारण जे आपण रासायनिक खतं वापरतो ते दाणेदार असतात, त्याच्यामुळे ते जड असतात आणि एका जागेवर व्यवस्थित पडतात. वारा जरी असला ते उडत नाही. आणि हे जे खत आहे हे थोडक्यात सांगायचं झालं तर हे सेंद्रिय खत आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस वारं नाही राहणार त्यावेळेस हे फोकायचं आहे. म्हणजे आत्ता तुम्हाला मी फोकताना दिसतं बघा, तो वारं नाही आहे. वारं आलं का हे उडतं. म्हणजे जसं दुसरे खतं राहते, जसं कोंबड खत आहे. आता शेणखत पण जर डायरेक्ट उकिड्यातलं काढलं तर ते पण जड राहते. पण जे काय हलके खतं राहतात ते खतं हवा ज्यावेळेस येते ना त्यावेळेस जास्त उडत राहते. आणि रोटा मारून मग खत फोकलेलं आहे. त्याच्यामुळं आता हे ज्यावेळेस आपण याला सरी घालणार आहे त्या सरीमध्ये कालून जाणार आहेत. तसं रासायनिक खत राहत आहे, ते खत ज्यावेळेस आपण माल करतो किंवा पीक करतो आणि ज्यावेळेस ते उगवतं आणि त्याच्यानंतर टाकणं योग्य राहतं. कारण जे रासायनिक खतं राहतं ते पाण्याने विरघळून जाणार राहतं आणि त्याच वेळेस ते त्या पिकाला लागू पडतं किंवा ते पिकाला उपयोगी पडतं. तसं आता हे जे खत आहे, आता हे सेंद्रिय खत आहे. आणि हे जे खत आपण जे फवारतोय किंवा टाकतोय, फोकतोय, तर हे मातीत कालून जाणार आहे. आणि आपण जे मका लावणार आहे त्या मकाला एकदम व्यवस्थित ते लागू पडणार आहे मातीत कालवल्याच्या नंतरनं. आणि आता वारं नाही आहे त्याच्यामुळे ते खत पण उडत नाही, कारण वारं कमी आहे. त्याच्यामुळे हे खत एकदम व्यवस्थित पडून राहिले. आता 1 एकरला कमीत कमी 6 गोण्या ते 5 गोण्या असं काय भरपूर झाल्या असत्या, पण मी 4 गोण्या एक्स्ट्रा टाकतोय. कारण खालचा जो पट्टा आहे तो चांगला आहे आणि वरचा जो पट्टा आहे तो थोडा हलका आहे. आणि जिथं जो हलका पट्टा आहे तिथं मला थोडंसं जास्त खत लागणार आहे. आता ह्या ज्या गोण्या दिसते, आता तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारलं तर मी नक्कीच तुम्हाला याची माहिती देईल कोणतं खत आहे काय. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं काय व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की हे खत दिसायला कसं आहे. आता ह्या ज्या गोण्या आहेत ह्या आपण बाहेरनं मागवल्या. आणि आता हे जे खत आहे हे खत एकदम व्यवस्थित एकसारखं या वावरात मी आता फुकू राहिलो आहे. तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला हे जे दिसतंय हा जो ढेकू आहे समजा तो झाड, त्याच्यावरती जे पडलेलं आहे बघा, आता कॅमेरा थोडा हलतोय तर बघा मी बोटाने दाखवतोय बघा. तर हे जे थोडं काळपट असं काळसर जे दिसतंय हे खत आहे. आणि ते बघा कसं एकदम तुम्ही जर बघितलं तर व्यवस्थित पडलेलं आहे, म्हणजे पसरत पडलेलं आहे. तुम्ही जर मी बोट ठेवतो त्याच्या आजूबाजूला जरी बघितलं तरी तुम्हाला ते एकदम व्यवस्थित असं पडलेलं दिसेल. आता तुमच्या लक्षात आलं हे खत दिसायला पण कसं आहे. आता हे जे खत आहे हे पूर्ण वावराला आपण 10 गोण्या टाकल्या. आणि सकाळी 11 वाजता मी खत फोकायला चालू केलं होतं या 1 एकरला. तर संध्याकाळी मला 4:30-5 वाजले पूर्ण वावर हे माझं आता फुकून झालेलं आहे.